लैंगिक शोषण करणारा भोंदूबाबा अशोक खरात आपण त्यांनी ज्या ठिकाणी जवळपास 50 ते 60 एकर जमीन घेतलेली आहे त्या गावामध्ये आहे मिरगाव. त्या गावाचं नाव आहे. कोपरगाव आणि सिन्नर याच्या सरहद्दीवर हे गाव आहे व त्याचे आता अनेक कारनामे समोर येऊ लागलेले आहे. असेच एक शेतकरी आहे, त्यांच्यावर सुद्धा त्यांना जेलमध्ये जावं लागलं होतं. त्याची मोठी दहशत व त्याची राजकीय ताकदीपोटी ते शेतकरी आपल्यासोबत आहे. दादा, ते नेमकं प्रकरण काय होतं की जे लाईटचे पोल होते त्या खोट्या गुन्ह्यात तुम्हाला अडकवलं आलं व तुम्हाला जेलमध्ये जावं लागलं? आमच्यावर त्यांनी त्याचा जो पी आहे रमेश हिंगे यांनी याचा राजकीय कुरापत काढून किंवा मग आम्ही तिथं स्वयंसेवक म्हणून काही दिवस काम करत होतो. आपल्याकडं हा स्वयंसेवक म्हणून काम करत होता, हा का यायचा बंद झाला याचं कारण शोधलं आणि आम्हाला तिथं त्याचं काहीतरी थोडंसं निदर्शनास आलं का हा इथं चुकीचे कामं करतो आहे. म्हणून आम्ही तिथली स्वयंसेवक काम करणं बंद केलं आणि म्हणून आपल्या विरोधात कोण जातं आहे, मग याला कसं सापडायचं याच्यासाठी त्यांनी आमच्यावर एक MECBचा लाईटीचा खोटा पोल आणि तारा चोरल्याचा गुन्हा दाखल केला. आणि ऐन कोरोनाच्या काळामध्ये त्या MECBच्या साहेबांचा विरोध होता की साहेब असा खोटा गुन्हा दाखल करता येणार नाही. आणि तरी पण त्यांनी त्यांना प्रेशराईज करून तो गुन्हा आमच्यावर दाखल केला. MECBचा दाखल केला. पोलीस स्टेशनला जाऊन तो गुन्हा दाखल केला. पोलीस स्टेशनचे साहेब पण त्याला विरोध करत होते की साहेब असा खोटा गुन्हा दाखल करता येणार नाही. पण तो म्हणे माझ्याकडं गृहमंत्री माझ्या ताब्यात आहे, माझ्याकडे SP साहेब माझ्या ऐकतात, तुम्हाला तो गुन्हा दाखल करावा लागेल, नाही तर मी तुम्हाला निलंबित करील, तुमच्या बदल्या करील असं धमक्या द्यायचा आणि ते असे खोटे नाटे आरोप दाखल करायचा. आणि ऐन त्या काळामध्ये आमच्यावर गुन्हा दाखल करून आम्हाला 9 दिवस सेंट्रल जेल भोगावं लागलं. अच्छा. त्यानंतर तुम्ही जे म्हणता की ते काळे धंदे वगैरे तुमच्या असं काय लक्षात आले ते? तिथं आम्ही ज्यावेळेस स्वयंसेवक म्हणून काम करायचो किंवा दर्शनाला जायचो त्यावेळेस तिथं मंदिरामध्ये आम्ही दर्शनाला गेलो की तिथं काही जेंट्स असायच्या, काही लेडीज असायच्या. पण त्याच्यासमोर पहिल्या लेडीज बसलेल्या असायच्या, त्याच्याकडं प्राधान्य पहिल्या लेडीजला असायचं. आणि काही पूजाविधी जर करायच्या असल्या तर आम्ही असं ऐकून होतो का तो काही पूजाविधी करण्यासाठी पहिलं महिलांना आतमध्ये घ्यायचा आणि त्यांच्यासोबत पूजा करायची आणि नंतर पुरुषांना आतमध्ये बोलवायचं. अशी कुठली पूजा आहे की ती फक्त महिलांसोबतच केल्या जायची असं आमच्या लक्षात आलं. त्याच्यामुळे आम्ही तिथं जायचं बंद करून टाकलं. साधारण आता मी तर असं ऐकलं आहे, समजा नाशिकमध्ये पण ते ऑफिसमध्ये त्यांचं ते भविष्य वगैरे बघायचे. आता इथं ऐकलं इथं पण त्यांचं फार्म हाऊस आहे, इथं मोठं शिवमंदिर पण आहे. तर नेमकं त्यांची कामाची पद्धत इथं होती का तिथं होती? नेमकी काय नाही, पद्धत आता होती, ते कशी होती? शनिवार रविवार इथं दिसायचे. सकाळी सकाळी ते सायकलवर कधी दिसायचे, कधी पायी दिसायचे. आणि असं आता आम्ही तिथं जाण्याचं बंद केलं. त्याच्यामुळे तिथले आजूबाजूचे लोक सांगायचे की साहेब शनिवार आणि रविवारी इथंच असतात. त्याच्यामुळे तो इथं आणि ते ज्यावेळेस इथे यायचे त्यावेळेस खूप इथं गर्दी जमायची. खूप मोठ्या मोठ्या VIP गाड्या यायच्या, खूप महागाच्या गाड्या इथं येऊन दिसायच्या. की ज्या गाड्या आम्ही कधी बघितलेल्या नव्हत्या त्या गाड्या आम्हाला त्या कॅप्टन खरातमुळे इथं बघायला मिळाल्या. अच्छा. आणि किती वर्षापासून साधारण या ठिकाणी ते होते आणि त्यांची सुरुवात नेमकी कशी झाली? एवढं मोठं त्यांचं का मोठे मोठे लोक कसे यायला आणि लागले? आता त्यांनी सुरुवातीला इथं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र त्यांनी सुरुवातीला खरेदी केलं आणि नंतर त्या मंदिराची स्थापना केली. आता लोकांची गर्दी तिथं वाढायला लागली, साहजिकच आहे. भगवान शिवशंकराचं मंदिर आहे, तिथं लोक श्रद्धेपोटी येतात, दर्शन घेतात, जातात. मग ते हळूहळू मंदिराचा अट्रॅक्टिव्हपणा खूप छान होता. आणि आम्ही असं ऐकलं की ते पर्यटन स्थळामध्ये नोंद केली, त्याच्यामुळे त्याचा निधी पण यायचा. त्या निधीमधून आणि ग्रामपंचायतला प्रेशराईज करून तिथं त्यांनी ग्रामपंचायत निधीतून जे वस्तीसाठी पाण्याच्या टाक्या येतात ते पाण्याची टाकी त्यांनी ग्रामपंचायतला प्रेशराईज करून ती पाण्याची टाकी तिथं बांधून घेतली. हां, ती बघितली मी. आणि तिचा पाण्याचा वापर असं सांगितलं की मी शेळके वस्ती आणि हिंगे वस्तीला हे पाणी देईल, पण ॲक्च्युली त्यांनी ते पाणी तिथंच त्याच्या शेतीसाठी वापरलं आणि ती आमराई फुलवून घेतली. त्या पाण्याचा एकही थेंब त्यांना लोकांना प्यायला मिळाला ना लोकांना वापरायला मिळाला. अच्छा. ती जे तुमचं जे पोलाचं प्रकरण नेमकं काय होतं? आमचं पोलाचं प्रकरण त्यांचा जो PA म्हणून जो काम बघतो आहे रमेश हिंगे याची आणि आमच्या राजकीय म्हणजे ग्रामपंचायत लेवलला आम्ही एकमेकाच्या विरोधात होतो. तर आम्ही त्याच्या विरोधात जाऊन आम्ही आमचा चुलत भाऊ सरपंच केला आणि त्या सरपंचाचं खचीकरण कसं करायचं, कारण तो ग्रामपंचायतचं काही अफरातफरामध्ये काही सापडत नव्हता. मग याचं खचीकरण करण्यासाठी त्यांनी त्या अशोक खरातला हाताशी धरून आमचेच पोल आम्ही आमच्याच वावरामध्ये शिफ्ट केले, तरी पण त्यांनी पोल चोरीचा गुन्हा आमच्यावर खोटा दाखल केला. जे लोक आता आपण बरेच असे प्रकरणं बघतो जगामध्ये, अशा गोष्टी घडतात. नेमकं लोकांच्या काय समस्या म्हणून लोक त्यांच्याकडे जायचे आणि कोणते लोक त्यांच्याकडे जायचे? मी असं ऐकून होतो का जे लोकांचे लग्न जमत नाही, ज्या मुलींचे लग्न जमत नाही ते लोक तिथं जायचे, ज्यांना संतती प्राप्त होत नाही ते लोक तिथं जायचे. आणि इतर पण तो बघायचा, पण जास्त प्राधान्य ह्या गोष्टीला देत होता तो. अच्छा. कोणाचं लग्न जमत नाही, कोणाला मुलं होत नाही, या गोष्टीला जास्त प्राधान्य द्यायचं म्हणून लोक तिथं जायचे. अच्छा.
आणि ते म्हणजे काय ते तिथे गेल्यानंतर काही पारायण करायला लावायचा का त्याचं नेमकं काही नाही, असं आता का ते actually- का चिठ्ठी वगैरे लिहून द्यायची नाही, ते आता काय कशी पद्धत होती ती त्यांची? पद्धतीला आम्ही काय त्याच्या जास्त जवळ गेलो नाही, मी कधी त्या कोणाला घेऊन गेलो नाही. स्वयंसेवक तुम्ही म्हणतो. हा, स्वयंसेवक आम्ही कधी असायचो, यात्रा जर महाशिवरात्रीला यात्रा असेल तेव्हा आणि श्रावणी सोमवारच्या वेळेला, इतर वेळेला आमचा आणि त्याचा काही संपर्क नव्हता. अच्छा. आता हे जे क्षेत्र त्यांनी घेतले साधारण कधी घेतलंय आणि हे कसं? आता ते काय आहे, गावामध्ये जर कोणाचं क्षेत्र विकायला निघाला, लोक आता काहींच्या कौटुंबिक प्रॉब्लेममुळे लोक काही किंवा काही कारणामुळे क्षेत्र विकतात. पण आमच्या गावामध्ये एकरी 12 ते 13 लाख रुपये एकर असा एकरी भाव होता. पण याच्याकडे पैसे जास्त असल्यामुळं यांनी एखाद्याला त्याला जर समजलं का ह्या 5-10 एकराचा प्लॉट विक्रीला आहे, पण कोणी जर घेता येतो प्लॉट, त्याला जर असं समजलं तो त्याला काहीतरी दबावापोटी किंवा मग जास्त पैसे देऊन ती जमीन तो स्वतः आता खरेदी करत गावात होता. ज्या लोकांचा रस्ता अडवलाय मला असं समजलंय त्यांनी जमीन विकावं म्हणून त्यांना त्रास देतंय, हे खरं आहे का? आता त्यांच्याशी संपर्क केला तर तसं काही नसेल, पण त्याचा हेतू तोच असावा. अच्छा. काही हे लोक रस्त्याला कंटाळून ही जमीन विकतील असाही त्याचा हेतू असू शकतो. दुसरा एक विषय आता कितीक नाही म्हटलं तर गावाचं असतं शेवटी. गावामध्ये काही प्रतिष्ठित लोक असतं, पुढारी लोक असतात. त्यांचा जर सपोर्ट जर नसेल किंवा असेल तर माणूस करू शकतो किंवा नाही करू शकत. तर गावाचा रोल काय होता नेमका? कारण की गावाची मोठी बदनामी होती. आता नेमकं गावाच्या लोकांनी याच्यात म्हणजे काही हस्तक्षेप केला नाही का काही गोष्टींना? नाही, आता ते काय व्हायचं, जो कोण नाही, उदाहरणार्थ समजा रस्ता अडवला किंवा तुमच्यावर गुन्हा दाखल झाला, तर एवढं मोठं गाव आहे तर गावाने काही म्हणजे हे केलं नाही का त्या? नाही, आता काय आहे, त्याच्या एवढ्या मोठ्या ओळखी असल्यामुळं कोणी त्याच्या पुढं जायचं डेअरिंग करत नव्हतं. आता माझ्यावर जरी अन्याय झाला, तो माझ्या समोर झाला तरी मला तो सहन करावा लागला. याचं कारण असं की याच्या ओळखी मोठ्या होत्या. याला मंत्री याच्या खुर्चीला खुर्ची टाकून बसत होते, मोठे क्लास 1 अधिकारी याच्या खुर्चीला खुर्ची टाकून बसत होते, मोठे अधिकारी लोक याच्याकडे येऊन बसत होते. आपल्यासारख्याचा गरीब लोकांचा इथं काय ठाव ठिकाणा लागणार? त्याच्यामुळं सगळी भीतीपोटी आणि मी थोडंसं काहीतरी तिथं जायचं बंद केलं. मी थोडीशी चर्चा केली का इथं काहीतरी वेगळंच करतोय बुवा हा, असं त्याला माहिती झालं तरी त्यांनी खोटा आरोप करून मला जेलमध्ये घातलं. हे भीतीपोटी कोणी जायला समोर तयार नव्हतं. आणि गावची तुम्ही बघितली गावची परिस्थिती, गाव काय एवढं असं छोटंसं गाव आहे. छोटंसं गाव आहे आणि भित्री लोक आहेत. लोकांच्या मनामध्ये भीती तयार झाली आणि तसा विचार केला तर आज बघा तुम्ही, आज किती मोठ्या लोकांचं बुवा तिथं दिसतंय, त्याच्याशी कोणाकोणाचा संपर्क झाला आहे. तर आता सर्वसाधारण आणि गरीब माणूस काय कुठपर्यंत पोहोचला असता हो. त्याच्यामुळे लोकांनी थांबून घेतला. त्रास जरी झाला तरी आपण थांबून घेऊ, पण नको याच्या नादी लागायला. आता तुम्ही त्या गावात राहता, ही जी व्यक्ती जी होती कशी व्यक्ती होती नेमकी? आता तुम्ही त्यांना जवळून बघितलं असेल, तिची सुरुवात किंवा त्यांचा स्वभाव कशा नाही, आता पद्धतीने त्यांचं नेचर कसं होतं? त्याच्याशी संपर्क माझा जास्त आलाच नाही. अच्छा. कारण आम्ही जरी स्वयंसेवक म्हणून तिथं काम करत होतो ना, पण आम्ही कधी त्याच्या दर्शनाला गेलो नाही. आम्ही एक भगवान शंकराचं वास्तव्य आहे. भगवान शिवाची तिथं स्थापना झाली आहे. मोठे यात्रेला लोक येतात, यात्रेकरू येतात. ह्या हिशोबाने आपण एक सेवा करू, भगवान शंकराची सेवा करू, या हिशोबाने आम्ही तिथं जात होतो. त्याच्याशी संपर्क आम्ही काही ठेवला नाही, काही ठेवायची गरज पण आली नाही. त्यांना म्हणता का नेव्हीमधले ते कॅप्टन वगैरे होते, नेमकं काय ते? तो असं सांगत होता की मी नेव्हीमध्ये काम केलेलं आहे आणि मला तिथं कॅप्टन म्हणून पदवी मिळालेली होती, म्हणून त्याला कॅप्टन म्हणतात असं त्यांनी सांगितलं होतं. त्याने तो असं प्रवचन भाषण वगैरे तिथं यात्रेच्या वेळेस करायचा. त्यावेळेस त्यावेळेस मी कॅप्टन आहे बा, मी नेव्हीमध्ये एवढे दिवस सेवा केली, तेवढे दिवस सेवा केली, मला तिथं कॅप्टन पदवी लागली असं तो म्हणायचं. मग त्याच्यामुळे लोकांनी त्याला ते कॅप्टन नाव. त्यांचं गाव कोणतं आणि कांदळवाडी. तिथली काय परिस्थिती, शेती पोती काय? तिथं त्यांना शेती वगैरे आहे. त्याला 4 का 5 भाऊ आहेत. पण मला असं समजलं आहे की ते भावांचं आणि त्याचंही पण सूत्र नाही आहे. भावांशी पण बरं बघत नाही, भावांना पण चांगलं बघत नाही, असं मला ती माहिती मिळालेली आहे तिथली. अच्छा. आता ह्यामुळं गावाची पण मोठी म्हणजे एक बदनामीच होती. पण असं म्हणता का तो गावात शक्यतो कधी येतच नव्हता, विशेष असा संपर्क नव्हता त्याचा. तर मग जर त्याचा कधी संपर्क नव्हता, कारण ते 2 ते 3 किलोमीटर फार्म हाऊस इथून लांब आहे, तर मग काय बदनामीचा काय गावाचा जर काही रोलच नव्हता याच्यात? नाही, त्याचं जरी गावाशी तो कधी गावात येत नव्हता, पण त्याचे कामं करून घ्यायला त्याचे PA इथं होते ना. त्याचे PA इथं काम बघायचे आणि त्याला इथल्या कागदपत्राशिवाय त्याचं कुठलं काम होत नव्हतं. आणि जरी मंदिर आहे, पण ते मंदिर मिरगाव शिवारामध्ये आहे. त्यांनी घेतलेली जमीन मिरगावमध्ये आहे. मग तिथलं त्याचं सगळं मिरगावमध्येच आहे म्हटलं, बदनामी मिरगावचीच होणार ना, साहजिकच आहे. चाकणकर सुद्धा, ज्या काय त्यांचं नाव, रुपालीताई चाकणकर, पण 2-3 वेळेस इथं त्या पण कायम इथं यायच्या ना? हो, त्या कार्यक्रम वगैरे असायचे का नेमकं काय त्या कार्यक्रमाच्या वेळेला पण दिसायच्या. त्या कधी साहेब इथं आले तरी पण कधी दिसायच्या. मी बऱ्याच वेळेस त्यांना रविवारच्या वेळेला इथं बघितलेलं आहे, 1-2 वेळेला.